नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC एक्झाम गाईड या यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत आहे. आज आपण 13 मार्च 2026 रोजीच्या चालू घडामोडी बघणार आहोत. तर यामध्ये आपण 10 प्रश्न बघणार आहोत आणि विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा, कारण की शेवटी आपण 2 मिनिटांमध्ये सर्व प्रश्नांची रिव्हिजन करणार आहोत. तर यातील पहिला प्रश्न बघू. नीती आयोगाच्या फिस्कल हेल्थ इंडेक्स 2026 मध्ये कोणत्या राज्याने प्रथम क्रमांक पटकावला? तर याचे योग्य उत्तर आहे ओडिसा. तर आपण पहिल्यांदा फिस्कल हेल्थ इंडेक्स याविषयी बघू. तर मार्च 2026 मध्ये नीती आयोगाद्वारे फिस्कल हेल्थ इंडेक्स म्हणजेच FHI 2026 ची दुसरी आवृत्ती प्रसिद्ध करण्यात आली. तर नीती आयोगाचे उपाध्यक्ष सुमन बेरी आणि निधी छिब्बर ज्या मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत नीती आयोगाच्या, यांनी हा निर्देशांक प्रसिद्ध केला. तर या निर्देशांकाची आपण जर ठळक वैशिष्ट्य बघितले तर हा निर्देशांक 2023 आणि 24 मधील भारतीय राज्यांच्या राजकोषीय कामगिरी म्हणजेच फिस्कल परफॉर्मन्स आणि आर्थिक सुदृढतेचे मूल्यमापन करतो. तर आणि हा जो निर्देशांक आहे हा भारताचे नियंत्रक आणि महालेखा परीक्षक म्हणजे कॅग यांच्याकडून या निर्देशांकासाठी माहिती प्राप्त करण्यात आलेली आहे. तर या निर्देशांकात आपण आन्सर मध्ये बघितलं तर पहिला क्रमांक मिळवला आहे ओडिसाने. तर ओडिसाने 73.1 गुण मिळवले आहेत. तर त्याच्यानंतर गोव्याने दुसरा क्रमांक मिळवला आहे. त्यांनी 54.7 हे गुण मिळवले आहेत. आणि याच्यात झारखंडने तिसरा क्रमांक मिळवला आहे 50.5. तर हे आपण फिस्कल हेल्थ इंडेक्स मध्ये आपण बघितलं तर यामध्ये पहिला क्रमांक मिळवला आहे ओडिसा या राज्याने. तर याचं योग्य उत्तर आहे ओडिसा. तर आपण पुढचा प्रश्न बघू. हा पहिला जो आहे तो खूप महत्वाचा प्रश्न होता. हा आपण दुसरा प्रश्न बघू. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मार्च 2026 मध्ये कोची रिफायनरी येथे कोणत्या प्रकल्पाची पायाभरणी केली? तर याचं योग्य उत्तर आहे पॉलीप्रोपिलिन युनिट. पॉलीप्रोपिलिन युनिट. तर आपण असं एक्सप्लेनेशन बघितलं तर पंतप्रधान मोदींनी भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडच्या म्हणजे BPCLच्या कोची रिफायनरीमध्ये 5,500 कोटी रुपयांच्या पॉलीप्रोपिलिन युनिटची पायाभरणी केली. याची क्षमता वर्षाला 400 किलो टन आहे आणि यामुळे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार आहे. तर याचे योग्य उत्तर आहे पॉलीप्रोपिलिन युनिट. पुढील प्रश्न बघू. भारत टेक्स 2026. भारत टेक्स 2026 हा जगातील सर्वात मोठा एकात्मिक कापड मेळावा कुठे आयोजित केला जाणार आहे? तर याचे योग्य उत्तर आहे नवी दिल्ली. नवी दिल्ली. तर आपण याचं एक्सप्लेनेशन बघू. केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांनी जाहीर केल्यानुसार 14 ते 17 जुलै 2026 दरम्यान नवी दिल्ली येथील भारत मंडपम येथे भारत टेक्स 2026 चे आयोजन केले जाईल. आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 5F विजनला हे भारत टेक्स 2026 हा मेळावा सपोर्ट करतो. म्हणजे फार्म टू फायबर, फायबर टू फॅक्टरी, फॅक्टरी टू फॅशन आणि फॅशन टू फॉरेन या 5F विजनला हा भारत टेक्स 2026 हा कापड मेळावा सपोर्ट करतो. आर्थिक वर्ष 2026-27 साठी क्रिसिलने भारताचा GDP वृद्धी दर किती राहण्याचा अंदाज वर्तवला आहे? तर याचं योग्य उत्तर आहे 7.1%. 7.1%. तर क्रिसिलच्या इंडिया आउटलुक अहवालानुसार भारताचा वास्तविक GDP वृद्धी दर आर्थिक वर्ष 2026 मध्ये 7.6% वरून आर्थिक वर्ष 2027 मध्ये 7.1% पर्यंत मर्यादित राहण्याची शक्यता आहे. तर याचे योग्य उत्तर आहे 7.1%. प्रश्न बघू.
12 मार्च 2026 रोजी साजरा करण्यात आलेल्या जागतिक किडनी दिनाची अधिकृत संकल्पना काय होती? म्हणजे तुम्हाला इथे थीम सांगायची आहे. तर वर्ल्ड किडनी डे याची थीम होती किडनी हेल्थ फॉर ऑल, केअरिंग फॉर पीपल, प्रोटेक्टिंग द ब्लड. तर हे याचं योग्य उत्तर आहे. तर याचे आपण एक्सप्लेनेशन बघू. मार्च 2026 मधील जागतिक किडनी दिन हा या या मोहिमेचा 30वा वर्धापन दिन होता. म्हणजे हा जो यावर्षी साजरा करण्यात आला हा 20वा वर्धापन दिन होता. संयुक्त राष्ट्रांच्या वर्ल्ड हेल्थ असेंब्लीमध्ये 2025 मध्ये किडनी आरोग्याबाबत पहिला ठराव मंजूर करण्यात आला. तर याचे योग्य उत्तर आहे किडनी हेल्थ फॉर ऑल, केअरिंग फॉर पीपल, प्रोटेक्टिंग द प्लॅनेट. पुढील प्रश्न बघू. भारतीय स्टेट बँकेने SBI क्रॉस बॉर्डर कॅपिटल फ्लो मजबूत करण्यासाठी कोणत्या जपानी बँकेबरोबर भागीदारी केली आहे? तर याचं योग्य उत्तर आहे MUFG बँक. तर SBI आणि जपानच्या MUFG बँकने भारतात गुंतवणूक करणाऱ्या जापानी कंपन्यांना आणि जपानमध्ये विस्तार करणाऱ्या भारतीय उद्योगांना मदत करण्यासाठी धोरणात्मक भागीदारी केली आहे. याचं योग्य उत्तर आहे MUFG बँक. पुढील प्रश्न बघू. भारतात 22 वर्षानंतर म्हणजे 2027 मध्ये कोणत्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्याचे भारत हे यजमानपद भूषवणार आहे? तर याचं योग्य उत्तर आहे आशिया कप आर्चरी. याचं उत्तर आहे आशिया कप आर्चरी. तर 2027 मधील आशिया कप आर्चरीचा दुसरा टप्पा दिल्लीत आयोजित करण्यात येईल. 2005 मध्ये दिल्लीत झालेल्या आशियाई तिरंदाजी चॅम्पियनशिप नंतरची ही पहिलीच मोठी आंतरराष्ट्रीय स्पर्धा असेल. तर 22 वर्षाच्या प्रदीर्घ कालावधीनंतर 2027 मध्ये आशिया कप आर्चरी ही स्पर्धा आयोजित करण्यात येईल. पुढील प्रश्न बघू. रिझर्व्ह बँकेने RBIने कोणत्या फिनटेक प्लॅटफॉर्मला पेमेंट ॲग्रिगेटर म्हणून काम करण्याची परवानगी दिली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे CRED. तर ड्रीम प्लॉग टेक्नॉलॉजीद्वारे चालवल्या जाणाऱ्या CRED ला पेमेंट आणि सेटलमेंट सिस्टीम ऍक्ट म्हणजे PSSA 2007 अंतर्गत पेमेंट ॲग्रिगेटर म्हणून काम करण्याची परवानगी मिळाली आहे. तर याचे योग्य उत्तर आहे क्रेड. पुढील प्रश्न बघू. भारतात बालपणातील लठ्ठपणा रोखण्यासाठी WHO फाउंडेशनने कोणत्या औषध कंपनीबरोबर भागीदारी केली आहे? तर याचं योग्य उत्तर आहे नोवो नॉर्डिक्स. तर याचं एक्सप्लेनेशन आपण बघू. ही भागीदारी शालेय आरोग्याच्या कार्यक्रमांच्या माध्यमातून मुलांमध्ये लठ्ठपणाबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि प्रतिबंध करण्यासाठी करण्यात आली आहे. 16 एप्रिल 2026 पासून HDFC अर्गोचे MD आणि CEO म्हणून कोण पदभार स्वीकारतील? तर याचे योग्य उत्तर आहे पार्थनील घोष. तर पार्थनील घोष हे अनुज त्यागी यांची जागा घेतील. तर घोष यांना 16 वर्षाहून अधिक विमा क्षेत्रात अनुभव आहे आणि सध्या ते कंपनीचे कार्यकारी संचालक म्हणजे ED म्हणून कार्यरत आहे. तर आता आपण क्वेश्चन बघितले याची आपण शॉर्ट मध्ये रिव्हिजन करू. तर फिस्कल हेल्थ इंडेक्स मध्ये ओडिसाने प्रथम क्रमांक मिळवला. तर ओडिसाचे घेऊन होते 73.1. ओडिसा राज्याने प्रथम क्रमांक मिळवला. तो गोव्याने दुसरे स्थान पटकावले. आणि पुढील प्रश्न बघू.
क्रिसिलच्या अहवालानुसार आर्थिक वर्ष 2027 मध्ये भारताचा विकास दर हा 7.1% राहण्याचा अंदाज आहे. पुढे भारतातील सर्वात मोठा कापड मेळावा जो आहे त्याचं नाव आहे भारत टेक्स. 14 ते 17 जुलै 2026 दरम्यान नवी दिल्ली येथील भारत मंडपम येथे आयोजित करण्यात जाईल. क्रेड RBI कडून पेमेंट ॲग्रिगेटर म्हणून मान्यता मिळाली आहे CRED ला. पुढील माहिती जागतिक किडनी दिन 2026 ची संकल्पना म्हणजे थीम काय आहे तर किडनी हेल्थ फॉर ऑल, केअरिंग फॉर पीपल, प्रोटेक्टिंग द प्लॅनेट ही या वर्षीची थीम आहे. तर पुढे SBI आणि FUFG बँक यांनी भारत जपान दरम्यान क्रॉस बॉर्डर कॅपिटल फ्लो साठी भागीदारी केली आहे. तर कोची रिफायनरी पंतप्रधान मोदींनी कोची येथे वर्षाला 400 किलो टन क्षमतेच्या पॉलीप्रॉपिलिन युनिटची पायाभरणी केली आहे आणि हा 5,500 कोटी रुपयांचा प्रकल्प आहे. तर आशिया कप आर्चरी 2027 चे भारत हा यजमान आहे. 22 वर्षानंतर भारत दिल्ली येथे आंतरराष्ट्रीय तिरंदाजी स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्याचे यजमानपद भूषवणार आहे आशिया कप आर्चरी या स्पर्धेचे 2027 मध्ये. तर HDFC अर्गो याचे पार्थनील घोष यांची HDFC अर्गोची MD आणि CEO म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तर मित्रांनो, तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांबरोबर या व्हिडिओला शेअर करा आणि MPSC एक्झाम गाईड या YouTube चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला कोणत्या नवीन टॉपिक्सवर व्हिडिओ हवे असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.